नुकतीच नवी दिल्लीत पहिली वहिली जागतिक खो खो स्पर्धा झाली। यजमान भारताने पुरुष आणि महिला गटाची दोन्ही अजिंक्यपदं पटकावून एक नवा इतिहास निर्माण केला। भारताच्या या विजयाबाबत तुमची काय प्रतिक्रिया? डॉक्टर नरेंद्र कुंड ही जे गेली 30 वर्षापेक्षा जास्त काळ खो खोमध्ये प्रशिक्षण देत आहे आणि या स्पर्धेत देखील तुम्ही केनिया संघाचे प्रशिक्षक होतात, तर पहिल्यांदा भारताच्या विजयाबाबत काय म्हणता? पहिली गोष्ट म्हणजे आता आपला हा मातीतला खेळ हा मॅटवर आला, हा सगळ्यात महत्त्वाचा बदल अपेक्षित होता आणि तो बदल झाला आणि पहिली वर्ल्ड कप म्हणजे पहिली जागतिक खो खो स्पर्धा ही भारतानेच आयोजित केली होती। माझं असं वैयक्तिक मत म्हटलं तर भारत हा यासाठी एक दावेदारच होता की भारताचे दोन्ही संघ जिंकलेच पाहिजे, तर ते हरले असते तर दुःख होतं की आपल्याकडेच खेळ चालू झालेला आहे, आपल्याच मातीतला खेळ आहे आणि आपण आता तो डेव्हलप केलेला आहे जागतिक स्तरावर, तर आपला विजय हा नक्कीच होता। आधी कामगिरी देखील सर्व खेळाडूंची खूप उत्तम होती आणि आयोजन पण मला खूप दर्जेदार वाटलं की जेणेकरून जे बाहेरचे जे 24 देश इन्क्लुडेड म्हणजे भारत धरून 24 देश जे सहभागी होते या स्पर्धेला, त्यांनी अशी दर्जेदार स्पर्धा यापूर्वी कधीही बघितली नसेल जी या देशांनी बघितली आहे आणि त्याचा परिणाम पण मला असं वाटतोय की भविष्यामध्ये होणाऱ्या पुढच्या ज्या स्पर्धा आहेत या पण अशा दर्जेदार घेण्याचा त्यांचा देखील प्रयत्न असावा किंवा व्हावा असंच मला वाटतंय। भारताची कामगिरी खूप सुंदर होती, प्रेक्षकांचा देखील त्या ठिकाणी त्यांना खूप प्रोत्साहन होतं, खूप छान वाटलं। या स्पर्धेसाठी नियमात काही बदल केले गेले, प्रशिक्षक म्हणून आता बरीच वर्ष तुम्ही या क्षेत्रात काम करताय, तर त्याबाबत तुमचं काय मत आहे? नियमातले बदल हे जसे खेळाचा दर्जा वाढत जातोय, खेळाच्या दर्जानुसार म्हणजे जसं क्रिकेटमध्ये म्हणाल की काय म्हणतात ते कसोटी सामने, 2020 सामने, असे वेगवेगळे स्तर आहेत, त्या वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा आहेत। तसंच आपण एक धरूया की आपण आपल्या देशामध्ये खेळताना जुना खो खो कसा होता, हा एक दर्जा झाला, म्हणजे हा एक स्तर झाला। त्याच्यानंतर जागतिक स्तरावर जर खेळायचं असेल आणि त्यांना जर यांच्यामध्ये इन्क्लूड करायचं असेल तर खेळामध्ये थोडासा बदल करणं अपेक्षित होतं आणि तसा तो बदल झालेला आहे असं मला वाटतंय। आणि अजून एक महत्त्वाचं म्हटलं की जे फेडरेशनने ज्या 24 देशांना ज्या सर्क्युलेट केलेल्या नियमावली, त्याच्या बऱ्यापैकी जवळजवळ 90% जे सहभागी देश होते त्यांना त्या नियमांबद्दल माहिती होती, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। म्हणजे हे बदल हे अपेक्षितच आहे, कुठल्याही याच्या खेळामध्ये असून ते बदल हे होतच राहणं गरजेचं आहे, तरच खेळाचा दर्जा वाढणार आहे। हे असे बदल म्हणजे तसं बॅग 3-3च्या तुकड्यात येणं, एकदा एक तुकडी बाद झाल्याच्या नंतर ती जे अनटॅग आहेत ज्यांना आऊट केलेलं नाहीये, बाद केलेलं नाहीये, असे संरक्षक परत म्हणजे सगळ्यांना पळण्याची संधी मिळते, सगळ्यांना खेळण्याची संधी मिळते, हेच एक चांगला बदल वाटला मला। कुठल्या विदेशी संघाने इम्प्रेसिव्ह चांगली कामगिरी केली, त्यातल्या त्यात लक्ष वेधून घेणं म्हणजे बघितलं तर ज्या आफ्रिकन कंट्री आहेत, ज्या आफ्रिकन कंट्री म्हणजे घाना, युगांडा, साऊथ आफ्रिका आणि केनिया, हे 4 आफ्रिकन कंट्रीज या स्पर्धेमध्ये सहभागी होत होते। तर महत्त्वाचं म्हणजे मुळात लक्षवेधी असे म्हटलं तर साऊथ आफ्रिकेचा दर्जा मला खूप, त्यांचा जो अटॅक होता हा खूप फास्ट होता आणि मी नंतर त्यांच्याबद्दलची माहिती काढली तर जवळजवळ तिकडच्या 125 शाळांमध्ये खो खो हा शिकवला जातो आणि त्यांच्या सरकारच्या करिक्युलम मध्ये खो खो हा खेळ इन्क्लूड आहे, म्हणून कदाचित त्यांच्याकडे एवढा चांगला दर्जा आहे। म्हणजे त्याच्या खालोखाल म्हणाल तर केनिया नंतर युगांडा, म्हणजे ते चांगला खो खो एक त्या ठिकाणी बघायला मिळालेला आहे असं मला तरी वाटतं की हे पुढे भविष्यामध्ये जर त्यांना योग्य मार्गदर्शन मिळालं, योग्य त्यांच्याकडे देखील तशा संघटना वाढल्या, स्कूल लेवलच्या स्पर्धा वाढल्या, तर नक्कीच ते भविष्यामध्ये आपल्याला देखील भारी पडतील असं माझं मत आहे एक प्रशिक्षक म्हणून। केनिया संघाचे तुम्ही प्रशिक्षक होते, तर केनिया संघाची एकंदर कामगिरी या स्पर्धेत कशी काय झाली, त्याबाबत तुम्ही समाधानी आहात? तसं म्हटलं तर मी समाधानी आहे। जवळजवळ मला 15 दिवसाचा कालावधी त्या ठिकाणी प्रशिक्षणासाठी मिळाला होता। मी जेव्हा मुळात त्या ठिकाणी गेलो तेव्हा पहिल्यांदा त्यांचा खेळ काय आहे, त्यांना कितपत हा खेळ समजतोय याकडे जास्त लक्ष दिलं। ते बघितल्याच्या नंतर त्यांच्यातल्या ज्या उणीवा आहेत एवढ्याच मी काढण्याचा प्रयत्न केला आणि कसं तुम्हाला या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्यानंतर खेळायचंय याच्याबद्दलच मी सुरुवातीला मार्गदर्शन केलं। मी त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर बघितलं की त्यांच्याकडे पोल लावून खेळण्याची पद्धत खूप कमी होती
म्हणजे मला जे पोल लावून मी त्या खेळाडूंना शिकवलं की पोलटन कसा घ्यायचा असतो, पोल डाईव्ह कशा करायचे असतात. तुम्हाला एक चांगली गोष्ट सांगतो की पोल डाईव्ह हा मी 1 ते 2 दिवसामध्ये त्यांना शिकवला होता. पण त्या पोल डाईव्हचा त्यांनी स्किल एवढं म्हणजे त्याचा वापर या खेळ स्पर्धेमध्ये केला. तर क्वार्टर फायनलचा सामना आमचा साऊथ आफ्रिकेबरोबर होता. साऊथ आफ्रिकेला फर्स्ट इनिंगला 2चं लीड हे केनिया संघाकडे होतं आणि जे 13 गडी बाद केले म्हणजे 26 पॉईंट मिळाले, त्याच्यातले 18 पॉईंट म्हणजे 9 गडी हे पोल डाईव्हवर एकाच खेळाडूने बाद केलेले आहेत. म्हणजे मला ते खूप आश्चर्य वाटलं की म्हणजे त्यांची शिकण्याची प्रवृत्ती ही खूप आहे. जर त्यांना खरंच चांगलं कोचिंग मिळालं म्हणजे अजून जास्त कोचिंग मिळालं तर ते खरंच चांगलं अजून वरती येतील. ही पहिली आता जागतिक स्पर्धा होती. आता आंतरराष्ट्रीय स्तरावर खो खो अजून पुढे जायला या स्पर्धेची कितपत मदत होईल? या स्पर्धेची नक्कीच मदत होईल. आता बघा 24 देश यामध्ये सहभागी झालेत. अजून देश खेळण्याची इन्क्लूड होण्याची शक्यता हा खेळ बघून आहे. जशी खेळांच्या देशांची संख्या वाढेल तसंच कॉमनवेल्थमध्ये येऊ शकतो. देशांच्या संख्येचं महत्त्व आहे. ऑलिम्पिकमध्ये येऊ शकतो. ऑलिम्पिकमध्ये पण वोटिंगसाठी आपल्याला तेवढे देश मिळतील की खो खो हा खेळ तुम्ही इन्क्लूड करा असं मला वाटते. त्यामुळे भविष्य हे चांगलं आहे. आपण वेळात वेळ काढून आलात, आमच्याशी बातचीत केली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. आमच्या नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आस्था टाइम्स न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.